नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बघा पुन्हा या ठिकाणी आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर DMER मुंबई पदभरती 2025 साली बघा या ठिकाणी पुन्हा आपण सर्व पदांसाठी उपयुक्त अशी या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका बघा या ठिकाणी कव्हर करत आहोत, जे की बघा परीक्षेच्या मित्रांनो दृष्टीने या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणी बघा PYQ TCS PYQ या ठिकाणी आपण आज अभ्यासणार आहोत मित्रांनो। म्हणून काय करा बघा, हा जो आजचा संपूर्ण काही व्हिडिओ आहे बघा तुम्ही अवश्य या ठिकाणी शेवटपर्यंत अभ्यासून घ्या आणि नवीन वगैरे असाल सबस्क्राइब बघा आताच या ठिकाणी चॅनलला करून घ्या मित्रांनो। बघा तर या ठिकाणी आपल्याला एकूण गुण आहे 200 आणि मित्रांनो ही प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवण्यासाठी या ठिकाणी वेळ बघा 120 मिनिट आहेत। ओके, तर या ठिकाणी बघा सबस्क्राइब करून घ्या। तर पहिला प्रश्न जे की भारतीय दंडसंहिता कोणत्या वर्षापासून अंमलात आली? तर मित्रांनो बघा या ठिकाणी भारतीय दंडसंहिता या ठिकाणी कोणत्या वर्षापासून आपल्या भारतामध्ये अंमलात आली? तर जे की या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर क्रमांक बघा जे की मित्रांनो 1862 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे बघा राईट आन्सर असणार आहे। बघा या ठिकाणी क्रमांक आपल्या प्रश्नाचं बघा योग्य आन्सर असणार आहे। ओके, तर बघा या ठिकाणी पुढे दुसरा प्रश्न। तर बघा या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना सांगतो। तर या ठिकाणी बघा आम्ही एक तुमच्यासाठी मित्रांनो एक 2000 प्लस बघा या ठिकाणी मित्रांनो प्रश्नांचा एक महाठोकळा आम्ही या ठिकाणी क्रिएट केला आहे मित्रांनो, जो की बघा या ठिकाणी आपल्या भरतीसाठी मित्रांनो या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। कारण मित्रांनो बघा यामध्ये आपण या 2000 प्रश्न मित्रांनो या महाठोकळ्यामध्ये आतापर्यंत जेवढे काय बघा TCS पॅटर्न मित्रांनो या ठिकाणी प्रश्नसंच विचारले होते PYQ प्रश्नसंच ते या ठिकाणी बघा आपण मित्रांनो या महाठोकळ्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत, जे की मित्रांनो बघा एकदम मित्रांनो कमी किमतीमध्ये तुम्हाला परवडेल अशा या ठिकाणी फी सुद्धा याची आहे। तर काय करा बघा हा या ठिकाणी महाठोकळा खरेदी करण्यासाठी 7414 939007 या क्रमांकावर मित्रांनो या ठिकाणी फक्त आणि फक्त बघा 99 रुपये पे करा। पे केल्याचे मित्रांनो स्क्रीनशॉट बघा या नंबरचा तुम्ही व्हॉट्सअपला टाकून टाका। अवघ्या 2 मिनिटाच्यात मित्रांनो आम्ही हा महाठोकळा बघा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला हा अवेलेबल करून देऊ। तर नंबर 7414 939007। ओके मित्रांनो बघा अवश्य बाय करा। कारण बघा मित्रांनो हा जो जमाना आहे बघा स्मार्ट वर्कचा जमाना आहे, म्हणून काय करा तुम्ही भले थोडंसंच मटेरियल घ्या परंतु बघा मित्रांनो ते परीक्षेला येईल या प्रकारचं घ्या। म्हणून काय करा अवश्य हा महाठोकळा आपला बाय करून घ्या। बाय करून बघा मित्रांनो नुसतं बाय करून देखील चालणार नाही, तर हे सर्व काही प्रश्न 2000 प्लस तुम्हाला ठिकाणी पाठांतर देखील या ठिकाणी करावे लागतील। ओके, तर पुढे जे की दुसरा पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते? तर मित्रांनो बघा या ठिकाणी पंचायत समितीचे अंदाजपत्रक जे मित्रांनो या ठिकाणी कोण मंजूर करते या प्रकारचा प्रश्नसंच विचारण्यात आला। तर जे की बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर क्रमांक बघा ब जिल्हा परिषद मित्रांनो बघा या ठिकाणी पंचायत समितीचं अंदाजपत्रक मित्रांनो या ठिकाणी बघा मंजूर करत असतं, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। जे की बघा या ठिकाणी क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे। ओके, यासोबतच बघा प्रश्न क्रमांक तिसरा काय आहे? तर अमेरिका कॅनडा स्थित भारतीयांची क्रांतिकारक संघटना कोणती? तर मित्रांनो बघा या ठिकाणी अमेरिका व कॅनडा मित्रांनो स्थित ही अशी भारतीयांच्या ठिकाणी एक क्रांतिकारक संघटना कोणती? तर जी की बघा क्रमांक या ठिकाणी क गदर या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार जी की मित्रांनो बघा गदर ही पार्टी लाला हरदयाळ मित्रांनो बघा या व्यक्तीने या ठिकाणी बघा स्थापन केली होती, लक्षात तुम्ही ठेवून घ्या। ओके, पुढे यासोबतच बघा या ठिकाणी सायंटिफिक सोसायटी ही मित्रांनो बघा या ठिकाणी सर सय्यद अहमद खान यांनी मित्रांनो स्थापन केली होती। पुढे यासोबत बघा चौथा, तर काय आहे चौथा प्रश्न? भारतीय नौदलाचे जनक कोणाला संबोधले जाते? तर भारतीय मित्रांनो बघा या ठिकाणी नौदलाचे जे जनक आहे मित्रांनो या ठिकाणी कोणाला संबोधलं जातं? तर जे की बघा या ठिकाणी क्रमांक ड जे की छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे मित्रांनो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक म्हणून मित्रांनो या ठिकाणी संबोधलं जातं, लक्षात तुम्हाला ठेवायचं। जे की क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे। पुढे पाचवा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशात कोणती जमात आढळून येते? तर मित्रांनो बघा या ठिकाणी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशात या ठिकाणी कोणती जमात आढळून येते? तर जे की क्रमांक बघा या ठिकाणी भिल्ल बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर असणार आहे, जे की क्रमांक लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे। पुढे सहावा जे की
ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे? तर बघा या ठिकाणी ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिलं आहे? तर जे की बघा क्रमांक ब प्रदीप. मित्रांनो बघा या गीतकाराने या ठिकाणी बघा ए मेरे वतन के लोगो हे गीत या ठिकाणी बघा लिहिलेलं आहे, जे की तुम्हाला लक्षात ठेवायचं. बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे, जे की तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. क्रमांक ब. बघा मित्रांनो यासोबतच आपल्या या चॅनलवरती बघा आपल्या DMER भरतीसाठी एक प्लेलिस्ट मित्रांनो या ठिकाणी आम्ही अवेलेबल करून दिलेली आहे. बघा मित्रांनो या प्लेलिस्टमध्ये मॅथ रिझनिंग वगैरे सर्व काही या ठिकाणी ॲड केलेलं आहे. तर अवश्य मित्रांनो बघा तुम्ही अद्याप जर या व्हिडिओच्या मागील पार्ट अभ्यासले नसाल तर या प्लेलिस्टवर तुम्ही जा, व्हिडिओ सेशनमध्ये जा, प्लेलिस्टच्या सेशनमध्ये जा. तुम्ही बघा आपल्या पहिल्या प्लेलिस्टवर तुम्ही या ठिकाणी क्लिक करा आणि क्लिक करून मित्रांनो हे सर्व काही बघा व्हिडिओ आपल्या DMER भरतीसाठीचे ते अभ्यासून घ्या. कारण मित्रांनो बघा या ठिकाणी आपण आजपर्यंत जेवढे काही प्रश्नसंच घेत होतो, मॅथ रिझनिंग असो, बुद्धिमत्ता असो, GK असो, मित्रांनो सर्व काही प्रश्न या ठिकाणी 2023मध्ये झालेल्या या ठिकाणी परीक्षेला या ठिकाणी विचारण्यात आलेले होते. आणि मित्रांनो बघा या ठिकाणी 2025च्या परीक्षेमध्ये देखील मित्रांनो हे सर्व काही प्रश्न संच या ठिकाणी पडण्याची दाट संभाव्यता आहे. म्हणून काय करा तुम्ही हे जे मित्रांनो सर्व काही प्लेलिस्ट मित्रांनो व्हिडिओत बघा, तुम्ही या ठिकाणी अवश्य एकदाशी अभ्यास घेण्याचा प्रयत्न करा आणि हे सर्व काही मित्रांनो प्रश्न संच तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये आणि मित्रांनो सर्व काही या ठिकाणी प्रश्न संच तुम्ही पाठात करण्याचा प्रयत्न करा. पुढे 7वा खालीलपैकी साक्षरता दिवस कोणता आहे? तर मित्रांनो बघा या ठिकाणी साक्षरता दिवस कोणता, तर जे की क्रमांक बघा क 8 सप्टेंबर हा जो दिवस आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मित्रांनो साक्षरता दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे मित्रांनो साक्षरता दिवस कोणता, तर जे की 8 सप्टेंबर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवून घ्यायचं आहे. पुढे दी लास्ट बुलेट हे पुस्तक कोणी लिहिलं? तर बघा मित्रांनो या ठिकाणी दी लास्ट बुलेट हे मित्रांनो पुस्तक या ठिकाणी कोणी लिहिलं? तर जे की बघा क्रमांक ड अशोक कामठे. बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर जे की क्रमांक ड लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे मित्रांनो या ठिकाणी काय, तर अशोक कामठे. पुढे बघा या ठिकाणी 9वा प्रश्न कशा प्रकारचा आहे? तर बघा मित्रांनो या ठिकाणी 9 ते 15 पर्यंतचे मित्रांनो सर्व काही प्रश्न आहेत मित्रांनो जे की छत्रपती संभाजीनगरवर मित्रांनो या ठिकाणी आधारित आम्ही घेतलेले आहेत, जे की मित्रांनो बघा या ठिकाणी TCS पॅटर्न काय करते मित्रांनो या ठिकाणी 2-3 परीक्षामध्ये बघत आहे की TCS पॅटर्न मित्रांनो या ठिकाणी संभाजीनगरवर मित्रांनो जास्त प्रश्न या ठिकाणी घेण्याचा भर पाडत आहे. म्हणून काय करता आपण तर या ठिकाणी 9 ते 15चे प्रश्न मित्रांनो या ठिकाणी आपण आज छत्रपती संभाजीनगरवर या ठिकाणी घेत आहोत. तर बघा कशा प्रकारचे आहेत. तर बघा औरंगाबाद जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो बघा या ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्याची जी मित्रांनो स्थापना होती ती या ठिकाणी कोणत्या वर्षी झाली? तर जे की क्रमांक 1610 रोजी मित्रांनो या ठिकाणी वर्षी झाली होती. तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे मित्रांनो बघा या ठिकाणी 1610 मध्ये मित्रांनो या ठिकाणी मलिक अंबर काय मित्रांनो मलिक अंबर मित्रांनो बघा या व्यक्तीने या ठिकाणी औरंगाबाद या शहराची स्थापना केली होती. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. आणि मित्रांनो बघा औरंगाबाद शहराचे मित्रांनो नामकरण जे की छत्रपती संभाजीनगर मित्रांनो हे कोणत्या वर्षी झालं? जर तुम्हाला असा प्रश्न संच या ठिकाणी पडला तर औरंगाबादचं मित्रांनो छत्रपती संभाजीनगर हे मित्रांनो नामकरण 2023 साली झालं. लक्षात तुम्ही ठेवून घ्या 2023 साली. पुढे छत्रपती संभाजीनगर कोणत्या नदीकाठी बसले आहे? जी की क्रमांक ब खाम. तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके. गोदावरी नदीकाठी नांदेड, पैठण, नाशिक इत्यादी शहर बसले आहेत. नाग या नदीकाठी बघा नागपूर शहर वसलेलं आहे. लक्षात तुम्ही ठेवून घ्या नागपूर हे शहर वसलेलं आहे. पुढे छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणते ज्योतिर्लिंग आहे? तर जे की मित्रांनो बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रमांक घृष्णेश्वर हे मित्रांनो या ठिकाणी बघा ज्योतिर्लिंग आहे. लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. पुढे बघा या ठिकाणी त्र्यंबकेश्वर हे जे मित्रांनो बघा या ठिकाणी हे बघा हे आहे बघा या ठिकाणी नाशिक या जिल्ह्यामध्ये हे ज्योतिर्लिंग लक्षात तुम्हाला ठेवायचं. बघा औंढा नागनाथ हे मित्रांनो बघा बीड जिल्ह्यामध्ये आहे. बघा बीड या जिल्ह्यामध्ये. पुढे पुढचा प्रश्न या ठिकाणी भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? लक्षात तुम्ही ठेवून घ्या या ठिकाणी या प्रश्नाचा राईट आन्सर बघा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. भीमाशंकर जे की ज्योतिर्लिंग आहे कोणत्या जिल्ह्यात आहे? पुढे छत्रपती संभाजीनगर कोणत्या उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे? जे की मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर क्रमांक ब वस्त्रोद्योग. तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवून घ्यायचं आहे. पुढे मराठवाडा या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? तर बघा मित्रांनो या ठिकाणी मराठवाडा या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके? तर 76 तालुके. क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर 76 तालुके आणि 8 जिल्हे आहेत. लक्षात तुम्ही ठेवून घ्या. पुढे
औरंगाबाद या शहराची स्थापना कोणी केली? आत्ताच चांगलं मलिक अंबर क्रमांक लक्षात ठेवून घ्या. अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर बघा मित्रांनो ठिकाणी अजिंठा या लेणी बघा या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहेत या ठिकाणी या शेवटचा प्रश्न. या शेवटच्या प्रश्नाचे जे की राईट आन्सर जे काही असणार ते तुम्ही या ठिकाणी बघा कमेंट बॉक्समध्ये सांगून टाका. आणि यासोबतच बघा आपले जर तुम्ही वरचा महाठोकळा या ठिकाणी 2000+ प्रश्नांचा अद्याप खरेदी केला नसेल अवश्य खरेदी करा. कारण बघा मित्रांनो ठिकाणी TCSनं विचार या ठिकाणी TCSनं रिपीट केल्या मित्रांनो ठिकाणी PYQ प्रश्नांचा मित्रांनो तो एक संच आहे. म्हणून तुम्ही काय करा अवश्य या ठिकाणी खरेदी करा. खरेदी करून अभ्यासून घ्या. आणि जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या विद्यार्थी संपूर्ण व्हिडिओ बघा अवश्य शेअर करा. आणि या ठिकाणी अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा मित्रांनो कशा नेक्स्ट लेवलच्या भागासोबत आणि नवीन तयारीसोबत. तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास.